एक गाव होतं. तिथे पुष्कळ घरं होती. काही घरांभोवती फुलांची फळांची झाडं होती. वाऱ्याच्या झुळकीने गार वाटायचं. झाडावरच्या फुलांचा वास सगळीकडे दरवळायचा. अशाच एका घरात राधा मावशी राहत होत्या. एकट्याच होत्या त्या. सारख्या या ना त्या कामात मग्न असायच्या. बागेत काम करायची त्यांना खूप हौस होती. कुणी विचारलं तर म्हणायच्या, ही झाडं हेच माझे मित्र. त्यांना लहानाचं मोठं करणं, त्यांच्याशी गप्पा मारणं यात वेळ कसा जातो ना ते समजतच नाही. त्यांच्या बागेत खूप प्रकारची फुलझाडं होती. येणारा जाणारा प्रत्येक जण बागेजवळ क्षणभर थांबायचा, फुलांकडे बघत राहायचा, आनंदित व्हायचा. आणि ते पाहून राधा मावशींना खूप बरं वाटायचं. मावशी, किती सुंदर फुलं आहेत हो. आम्ही शाळेत जाताना बघतो ना तेव्हा वाटतं गजरे करावे. आणि अगं मुलीच तुम्ही, वाटायचंच डोक्यात गजरे घालावे असं. आणि मुलांना सुद्धा फुलं आवडतातच की. फुलं तोडायला वेळ लागत नाही, पण वेली झाडं लावायला ती मोठी व्हायला वेळ लागतो. पुन्हा नाही असं करणार. एवढ्यानं नाही भागायचं हं. आज मी तुम्हाला काम सांगणार आहे. आता मात्र मुली चांगल्याच घाबरल्या. घरात निघून गेलेल्या राधा मावशी हातात वेलीच्या छोट्या छोट्या फांद्या घेऊन आल्या. वेली छाटायलाच आल्या होत्या. आज मी तुम्हाला वेलीच्या फांद्या देणार आहे. त्या तुम्ही आपापल्या घरी नेऊन लावायच्या. रोज पाणी घालायचं, काळजी घ्यायची. वेलींवर सुंदर फुलं येतील. फुलं झाडावरच छान दिसतात आणि खूप वेळ ताजी सुद्धा राहतात. कधी वाटलंच तर थोडी तोडायची आणि गजरे घालून मला दाखवायला यायचं. मुली शांत झाल्या, मनातून खचील झाल्या. फांद्या हातात घेऊन त्या घरी गेल्या. आपापल्या घरी त्यांनी फांद्या लावल्या. जसे दिवस जाऊ लागले तसे जमिनीत लावलेल्या फांद्यांना हिरवे धुमारे दिसायला लागले. चिमुकल्या कळ्या फांद्यांवर डोलायला लागल्या. एक दिवस सगळ्या मुलींनी ठरवलं की आपण राधा मावशींकडे जायचं. त्यांना एक लहानशी भेट द्यायची. सकाळी सकाळी मुलींचा घोळका दारात आलेला पाहून राधा मावशींना आनंद झाला. काय ग मुलींनो, कुठे होतात इतके दिवस? रागावलात की विसरलात मावशीला? नाही हो मावशी, विसरू कशा आम्ही तुम्हाला. आम्ही आज तुमच्यासाठी एक भेट आणलीये. ही फुलं की नाही आम्ही तुमच्यासाठी आणली आहेत. तुम्ही वेलीच्या फांद्या छाटून आम्हाला दिल्या होत्या ना, त्या आम्ही घरी लावल्या. त्याचीच फुलं आहेत ही. तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या बालपणीचे आणखीन कुठले धडे ऐकायचे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा.